रसिकांनो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, अशिक्षित किंवा कमी शिकलेली लोक हे कोणत्याही मुद्द्यावर किंवा कोणत्याही गोष्टीसाठी एकत्र येऊ शकत असतात. पण आपल्याला माहिती आहे, सुशिक्षित लोकांना मात्र एकत्र करणं म्हणजे जिवंत बेडकांचं तराजूत वजन करण्यासारखं असतं. दुसऱ्याला तराजू टाकेपर्यंत पहिला उडी मारून पळून जातो. कारण दोस्तानो, यातील प्रत्येक पहिला हा स्वतःला दुसऱ्यापेक्षा सर्व बाबतीमध्ये श्रेष्ठ समजत असतोय. म्हणून दोस्तानो, अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचं धाडस हे आपण दाखवलं पाहिजे. तरच अंधार दूर होत असतोय. आपल्या नशिबापेक्षा आपल्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा. कारण दोस्तानो, उद्या येणारी वेळ ही आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जबाबदारी घ्यायला हिम्मत लागते. जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी राहायला धाडस लागते. आणि जबाबदारी टाळणाऱ्याला फक्त कारण लागते. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खात असतो त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नसतं. परमेश्वर आपल्या पाठीशी असावा असं वाटत असेल तर प्रत्येक क्षणी सत्याचीच कास धरायला हवी. चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, पण ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याचं सोनं करतो. आई एवढं प्रामाणिक कोणीच नसतं. गरिबांचा कोणीच मित्र नसतो. माणसं मन नाही, फक्त चेहरा बघतात. इज्जत माणसाला नसते, पैशाला असते. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तीच व्यक्ती नेहमी आपल्याला दुःख देते. बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं. जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं. चालायला गेलं तर निखारेही फुलं होतात. तोंड देता आलं तर संकटही क्षुल्लक असतं. वाटायला गेलं तर अश्रूतही समाधान असतं. पचवायला गेलं तर अपयशही सोपं असतं. हसायला गेलं तर रडणंही आपलं असतं. आणि बघायला गेलं तर आयुष्यही सोपं असतं. शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही. स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोणते कळत नाही. भक्तीसारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कोणीच नाही. घरचे माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटुंबाशिवाय कोणीच नाही. आपल्या आयुष्याच्या एक पात्री प्रयोगामध्ये हसण्यापेक्षा रडण्याला जास्त टाळ्या आल्या. म्हणून कायम रडतच राहावं असं नसतं. स्वतःसाठी जगायचं का टाळ्यांसाठी जगायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. माणूस इतर गोष्टीत किती कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. पद महत्वाचं नसतं, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते. जीभ नरम असते, कोमल असते आणि लवचिक असते.
म्हणूनच ती अखेरपर्यंत तोंडात सुरक्षित राहते. या उलट दात कठोर असतात, तीक्ष्ण असतात, धारदार असतात. म्हणूनच त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यंत तोंडात शिल्लक राहत नाही. म्हणूनच रोजच्या जीवनात सर्वांशी बोलताना कोमल शब्द वापरा. कठोर शब्दांनी माणसं दुरावतात. नम्र राहा आणि लवचिकपणा. तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी व्हाल. ज्यांच्यासोबत हसता येतं अशी बरीच माणसं आपल्या आयुष्यात असतात. पण ज्यांच्या समोर मन मोकळं रडता येतं असा एखादाच कुणीतरी असतोय, आणि तोच आपल्याला जीवापलीकड जपत असतो. अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचं धाडस दाखवलं तरच अंधार दूर होईल. आपल्या नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळं नाही तर कर्तृत्वामुळं येत असते. सुंदर नातं हे बोटात घातलेल्या अंगठीसारखं असतं. अंगठी एकदा बोटात घातली की ती बोटाला घट्ट धरून ठेवते, आणि बाहेर काढली तरी ती आपली आयुष्यभर न मिटणारी आवीट छाप कायमची बोटावर सोडते. जीवन जगताना खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही. रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही. ज्यातून प्रवास करायचा ती बस ही आपली नाही. बॅगेत असलेलं पैसेही आपलं नाही. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केलं की झालं. जीवन सुद्धा असंच असतं. मदत करायला आणि समजून घ्यायला शरीर मोठं असून चालत नाही, तर त्याला मन सुद्धा मोठं असावं लागतं. संघर्ष रडवतो, पण आपलं आयुष्य मात्र नक्कीच घडवतो. पिंजऱ्यातून स्वप्न बघता येतात, पण पिंजऱ्यात राहून ते कधीच पूर्ण होत नाहीत. नेहमी असं वाटतं की लोक आपल्याला दुखावतात, पण ते तसं नसतं. लोक नेहमी आपल्याला काहीतरी शिकवत असतात. देवाकडून असलेली आशा कधीच सोडू नका, आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवू नका. भगवंत योग्य तेच देत असतो. आपण जास्त मागत असतो, त्यामुळे ते कमी वाटत असतं. सूर्याला निरोप देऊन चंद्राचं स्वागत करा. गोड विचारात हारवून देवाची प्रार्थना करा.